नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीलाच शिवसेना भवनासमोर मनसेनं आता पोस्टर्स लावलेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दसऱ्याच्या शुभेच्छा देत असल्याचे हे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. सेना भवनासमोर गर्व से कहो हम हिंदू हैं चे पोस्टर्स लावले गेलेले आहेत. सेना भवनासमोर एकीकडे हे पोस्टर्स लावून मनसे हिंदुत्वाचा नारा बुलंद करतंय, तर दुसरीकडे शिवसेनेनं हिंदुत्वापासून फारकत घेतली असं दाखवण्याचा प्रयत्न या पोस्टरच्या माध्यमातून होत असल्याची आता जोरदार चर्चा सुरू आहे. सेना भवनासमोर हे असे पोस्टर्स लावून मनसेनं शिवसेनेला डिवचल्याचं देखील बोललं जात आहे. थेट शिवसेना भवनासमोर हे पोस्टर्स लावून मनसेनं शिवसेनेला डिवचण्यासाठी हे पोस्टर्स तर लावले नाहीत ना, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. आपण आपल्या स्क्रीनवर हे पोस्टर पाहतो आहोत. गर्व से कहो हम हिंदू है या आशयाची ही पोस्टर्स लावण्यात आलेली आहेत आणि अगदी सेना भवनासमोर ही पोस्टर्स लावण्यात आल्याचं बघायला मिळत आहे. पोस्टर लावून मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न होतोय की काय, अशीच सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेऊया. सुस्मिता वदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. सुस्मिता, सेना भवनासमोर मनसेनं पोस्टर्स लावत शिवसेनेला एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न केल्याचं सध्या बोललं जात आहे. सुस्मिता, सविस्तर याबद्दल काय सांगताय? खरं तर दसरा मेळावा हा शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांसाठी शिवसेनेसाठी महत्त्वाचा दिवस असतो आणि नेमकं पक्षप्रमुख काय बोलणार याकडे लक्ष असतं. परंतु ज्या पद्धतीची बॅनरबाजी ही आज मनसेकडनं शिवसेना भवनाच्या समोर करण्यात आली आहे, त्यामध्ये अगदी एका ठळक वाक्यामध्ये त्यांनी हिंदू या शब्दावरती अतिशय जोर दिला आहे. गर्व से कहो हम हिंदू हैं अशा पद्धतीने विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि अगदी शिवसेना भवनाच्या समोर राज ठाकरे यांच्या पक्षाकडनं मनसेकडनं हा अशा पद्धतीची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. त्यामुळं कुठेतरी आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती जे माहोल एक मुंबईमध्ये पाहायला मिळतो आहे, त्या माहोलची तयारी कुठेतरी आज सुरू झाली आहे. ज्या अर्थी दसरा मेळाव्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु एक प्रकारे शिवसेना विरुद्ध मनसे अशा पद्धतीची ही बॅनरबाजी इथे पाहायला मिळते. बिलकुल सुस्मिता, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. आज नागपुरात होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा संघ परिवारातला सर्वात मोठा उत्सव असतो. शस्त्रपूजनासह जयघोषाच्या माध्यमातून सरसंघचालक मोहन भागवत हे आपल्या भाषणातून पुढील वर्षभरात संघ आणि संघ परिवाराची पुढची वाटचाल नेमकी कशी असेल यावर भाष्य देखील करत असतात. सोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर संघाची भूमिका देखील ते मांडत असतात. त्यामुळे संपूर्ण देशातल्या स्वयंसेवकांचं लक्ष सरसंघचालकांच्या भाषणाकडे असतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हा कार्यक्रम रेशीमबाग मैदानात न होता हेडगेवार स्मारक समिती प्रांगणात आणि मोजक्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीतच होतोय. शहरातल्या 50 वेगवेगळ्या शाखांमध्ये जयघोषासह शस्त्रपूजन आणि शारीरिक कवायती पार पडतील. आपण ही सध्याची थेट दृश्य पाहतो आहोत नागपुरातली. संघाचा हा विजयादशमी सोहळा स्वयंसेवकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. सरसंघचालक मोहन भागवत दृश्यांमध्ये आपल्याला दिसतायत. विजयादशमी सोहळा संघ परिवारातला सर्वात मोठा उत्सव मानला जातो. सरसंघचालक आपल्या भाषणामधनं
पुढच्या वर्षभरामध्ये संघ आणि संघ परिवाराची पुढची वाटचाल नेमकी कशी असेल यावर भाष्य करत असतात. विविध विषयांवर आपलं मत देखील मांडत असतात. संघ दक्ष आजच्या आपल्या भाषणामध्ये सरसंघचालक नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करतात याकडे देशभरातल्या स्वयंसेवकांचं लक्ष लागलेलं आहे. नागपूरमध्ये 50 वेगवेगळ्या शाखांमध्ये विजयादशमी सोहळ्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र हे आयोजन कोरोना नियमावलीच्या अनुषंगानं करण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे अगदी मोजक्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय. ध्वज प्रणाम 1 2 3 नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम् महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेषकायो नमस्ते नमस्ते प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता इमे सादरं त्वान्नमामो वयम् त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम् शुभामाशिषं देहि तत्पूर्तये अजय्याञ्च विश्वस्य देहि शक्तिम् सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम् स्वयं स्वीकृतन्न सुगङ्कारयेत् समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रम् परं साधनं नाम वीरव्रतम् तरन्तस्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर् विधायास्य धर्मस्य संरक्षणम् परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् समर्था भवत्वाशिषा ते भृशम् भारत माता की जय.
ध्वज प्रणाम 1 2 3 रमा स्वस्थ मंचासीन अधिकारी उपस्थित विशेष निमंत्रित सज्जन वृंद कृपया अपना स्थान ग्रहण करें. आपण पाहतोय ही सध्या थेट दृश्य आहेत नागपूरमधली. संघाचा विजयादशमी सोहळा जो आहे त्याला सुरुवात झालेली आहे. संघ परिवारातला सर्वात मोठा उत्सव म्हणून विजयादशमी सोहळ्याचं मोठं महत्त्व आहे. संघ दक्ष स्कंद सरसंघचालक मोहन भागवत व्यासपीठावर उपस्थित आहेत. संघ प्रत्युत्प्रचलनम केंद्रतः प्रचल. ध्वज प्रणाम 1 2 3 पूजा दंड रमा सांघिक गीत. चल रहे हैं चरण अगणित, ध्येय के पथ पर निरंतर, ध्येय के पथ पर निरंतर, श्रेष्ठ जीवन की धरोहर, पूर्वजों से जो मिली है, विश्व को सुख शांति दात्री, जो यहाँ संस्कृति पली है उसे रखना चिरंतन, मृत्यु का भी सिर कुचल कर, चल रहे हैं चरण अगणित, ध्येय के पथ पर निरंतर, ध्येय के पथ पर निरंतर, हूण शक बर्बर यवन की, मौत इस भू पर हुई है, आंग्ल मुगल विदेशियों की, जीत हार बनी यही है, अंत में विजयी हम ही है, आदि का अभिमान लेकर, चल रहे हैं चरण अगणित, ध्येय के पथ पर निरंतर,
आपण पाहत होतो ही दृश्य नागपूरमधली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाची ही दृश्य आपण बघत होतो. सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.